श्री स्वामी समर्थ. आजचा हा स्वामी संदेश शेवटपर्यंत जे ऐकतील त्यांची प्रत्येक इच्छा स्वामी स्वतः पूर्ण करतील. जर या तुम्ही संदेशाकडे दुर्लक्ष केले तर तुम्ही तुमच्यासाठी असलेली खूप चमत्कारी गोष्ट गमावू शकता. त्यामुळे या स्वामी संदेशाला शेवटपर्यंत पहा आणि तुमच्या जीवनात चमत्कार बघा. त्याचबरोबर हा संदेश तुमच्या जवळच्या व्यक्तींना नक्की शेअर करा आणि आमच्या या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. त्याचबरोबर या व्हिडिओला लाईक करून खाली कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामी म्हणतात, सत्याच्या वाटेवर स्वाभिमानाने चालताना एकटे पडलात तरी चालेल, पण स्वार्थासाठी चुकीचे समर्थन करणाऱ्यांच्या गर्दीत सामील होऊ नका. इतिहास पराभवाची सुद्धा नोंद घेतो, फक्त संघर्षात दम असला पाहिजे. स्वामी सांगतात, आयुष्यात कठीण काळात आपली नीती जेव्हा आपल्याला नाचवत असते ना, तेव्हा सर्वात जास्त ढोल वाजवणारी काही जण आपल्यातीलच लोक असतात. स्वामी म्हणतात, कोणाशी बरोबरी करत बसू नका. तुम्ही तुमच्या मार्गाने चालत राहा. आज ना उद्या तुमचे पण सुखाचे दिवस नक्की येतील, यावर विश्वास ठेवा. देता आलं तर एखाद्याला सुख देऊन पाहावं. दुःख तर सगळेच देतात. स्वामी म्हणतात, मन निर्मळ आणि स्वभाव प्रेमळ ठेवा. फसवणारा जरी कोणी असला तरी वाचवणारा तुमच्या पाठीशी उभा आहे. स्वतःच्या दुःखाचं प्रदर्शन करू नका. कोण कुणाचं नसतं या जगात, म्हणून संकटाच्या छाताडावर पाय देऊन उभे राहा, कारण एक दिवस ही संकटं तुम्हाला नवा मार्ग दाखवतात. स्वामी सांगतात, योग्य वेळ येऊ दे. जगात कुठलीही गोष्ट विनाकारण घडत नसते आणि जिथे तुझी सहनशक्ती संपेल तिथे आम्ही असू. स्वामी सांगतात, इथेच कमवायचे आहे आणि इथेच गमवायचे आहे. म्हणून कोणाला काही देता आलं नाही तरी चालेल, पण कोणाचे मन दुखवू नका, कारण माणुसकीचं मोल हे पैशापेक्षा खूप मोठं असतं. करून पाहावी प्रार्थना कधीतरी कोणताच मार्ग नसताना. चिमूटभर मागितलं तर ओंजळभर देतील काहीच शिल्लक नसताना. स्वामी म्हणतात, जो माणूस दुसऱ्यांच्या अडचणीत धावत जातो तो मात्र स्वतःच्या अडचणीत एकटा पडतो. खरे नाते तेच जे तुम्हाला भूतकाळासकट स्वीकारते, वर्तमान काळात पाठराखण करते आणि भविष्यात तुम्हाला धीर देत प्रेम देते. आपल्याला किती लोक ओळखतात ते महत्त्वाचं नाही, तर का ओळखतात हे महत्त्वाचं आहे. मी आहे म्हणून सगळे आहेत, याऐवजी सगळे आहेत म्हणून मी आहे हा विचार ठेवा. आयुष्यात कधीच एकटेपणा येणार नाही. स्वामी म्हणतात, एखाद्याकडून अपेक्षा भंग झाल्यावर त्याच्यावर नाराज होण्यापेक्षा स्वतःवर नाराज व्हा, कारण अपेक्षा ठेवण्याची चूक आपणच करत असतो. माझे स्वामी म्हणतात, कोणाच्या सोबतीची अपेक्षा ठेवून चालल्याने ना लक्ष्य साध्य होतं ना आनंद मिळतो. म्हणूनच माणसानं स्वतःच्या कर्मावर विश्वास ठेवून वाटचाल करावी. स्वामी सांगतात, त्याच माणसाच्या डोळ्यात पाणी येत असतं ज्याने एखादं नातं टिकवण्यासाठी प्रयत्न केलेले असतात. मतलबी माणसाच्या डोळ्यात ना पाणी असतं ना मनात दुःख. माणसानं पैशापेक्षा जास्त पुण्य कमवावं. पैसा कमवला तर त्याला ठेवायला जागा लागते, तसं पुण्याचं नाही. ते दिसत नाही, पण वेळ आली की बरोबर समोर उपभोगता येतं, कारण कमवलेल्या पैशाचं काम जिथं थांबतं तिथूनच केलेल्या पुण्याचं काम चालू होतं. संघर्ष हे निसर्गाचं आमंत्रण आहे. जो स्वीकारतो तोच पुढे जातो. शांतता हे प्रत्येक प्रश्नाचं दिलेलं सुंदर उत्तर असते आणि संयम हे परिस्थितीला दिलेलं प्रत्युत्तर असते. जीवनात नेहमी हाच प्रयत्न असावा की आपल्यावर विश्वास ठेवणाऱ्याचा विश्वास कधीच तुटू नये. स्वामी म्हणतात, तुम्हाला मदत करणाऱ्यांना कधीही विसरू नका. तुमच्यावर प्रेम करणाऱ्याचा कधीही तिरस्कार करू नका आणि तुमच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांना कधीही फसवू नका. संकटाचा काळ प्रत्येकाचा ठरलेला असतो, पण तो कायम मुक्कामाला राहत नसतो. म्हणून मानवाने जीवनात येणारे प्रत्येक क्षण आनंदाने घालवायचे. स्वामी सांगतात, जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर पहिल्यांदा संकटाशी मैत्री आणि भीतीला सामोरे जायला शिका. जीवनाचे एक तत्त्व आहे, जो तुम्हाला भीती दाखवतो त्याच्यासमोर उभे राहा. 4 लोकांनी काय साथ सोडली. लोकांना वाटलं संपलोय मी, पण माझ्या पाठीशी माझे स्वामी आहेत, एवढं लक्षात ठेवा.
श्रीमंताकडे बघून त्यांच्यासारखे जगण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा गरिबाकडे बघून जगलं की आयुष्याबद्दल कसल्याच तक्रारी उरत नाहीत. धोका हा मंदिरातल्या प्रसादासारखा असतो. थोडं का होईना पण प्रत्येकाच्या वाटेला येतोच. स्वामी म्हणतात, स्वतःला पटेल तसं योग्य वागावं. दुसऱ्यांसारखं वागून स्वतःचं अस्तित्व गमावू नये, कारण चमकणारी प्रत्येक गोष्ट हिरा नसते. स्वामी सांगतात, जगणं खूप सुंदर आहे. सतत रुसू नका. एक फूल उमललं नाही म्हणून रोपाला तोडू नका. सगळं काही मनासारखं होत असतं असं नाही, पण जेव्हा मनासारखं झालं होतं ते दिवस विसरू नका. सुटतात काही हात नकळत, पण जे हात आहेत सोबत त्यांना कधी सोडू नका. हे वाईट दिवस नक्की सरतील, तुम्ही मात्र हसणं विसरू नका. स्मरण करताच समोर उभे राहतात ते स्वामी, जे संकट तुमच्यापर्यंत पोचण्याच्या अगोदर जे आपल्या मदतीला धावतात ते स्वामी, जे आपल्या भक्तांचे अनंत अपराध आपल्या झोळीत घेतात ते स्वामी, जे सुखदुःखाच्या पलीकडे आहे ते स्वामी. आयुष्य बदलण्यासाठी वेळ सर्वांना मिळते, पण ते वेळ बदलण्यासाठी आयुष्य पुन्हा मिळत नाही. नशिबात असेल ते तर सगळ्यांनाच मिळते, पण नशिबात नसते ते फक्त श्री स्वामी समर्थांच्या दरबारात मिळते. माझे स्वामी म्हणतात, माणसाचा जवळचा शत्रू राग आहे. राग आला की राग निश्चित आहे, कारण राग मनुष्याची विचार करण्याची शक्ती संपवून टाकतो. त्यामुळे जो रागावर नियंत्रण ठेवण्याचे शिकतो तोच जीवनात यशस्वी होतो. सर्वात मोठी संपत्ती बुद्धी, सर्वात चांगलं हत्यार धैर्य, सर्वात चांगली सुरक्षा विश्वास, सर्वात चांगले औषध हसू, आणि आश्चर्य म्हणजे हे सर्व विनामूल्य आहे. स्वामी सांगतात, जीवन हे घाट आहे, जिथे काही अशी वळणं येतात जी आपल्या नशिबाचा संपूर्ण कायापालट करून टाकतात. स्वामी म्हणतात, यशाचा डोंगर नेहमी सुंदर आणि रेखीव दिसतात, पण तिथपर्यंत जाण्यासाठी केलेला प्रवास कधीच सोपा नसतो. तुम्हाला स्वतःला कळत नाही इतके तुमच्या मनात काय आहे ते मला कळते. नामस्मरण करताना तुम्ही मला पाहत नसाल, पण मी तुम्हाला पाहतो, कारण मी तुमच्या हृदयातच आहे. तुम्ही नाम घेता म्हणून मी तुमच्या मागे पुढे चालतो. लोक काय म्हणतील? पहिल्या दिवशी हसतील, दुसऱ्या दिवशी चेष्टा करतील, तिसऱ्या दिवशी विसरून जातील. त्यामुळे लोकांचा विचार करू नका. तुम्हाला जे करायचे तेच करा. स्वामी सांगतात, शोधायचं असेल तर तुमची काळजी करणाऱ्यांना शोधा. बाकी उपयोग करून घेणारे तुम्हालाच शोधत येतील. माहीत नाही तुमचं आणि माझं काय नातं आहे, पण तुमच्या विना जीवन जगणं या जन्मात अशक्य आहे. दुसऱ्याचे वाईट चिंतन कराल तर सर्वात आधी तुमच्यासोबत वाईट होईल. हे सत्य आहे आणि हीच नीती आहे. आपण भक्ती, सेवा, जप, नामस्मरण, पारायण, श्रमदान सेवा करतो ते पुण्य शिल्लक ठेवावे. ज्या वेळेस आपल्यावर काही संकटे आली, आपत्ती आली, अगदी नाईलाज झाला, तर त्यावेळेसच आपण स्वामींना साकडे टाकायचे, अन्यथा नाही. जोपर्यंत आपल्या आवाक्यात आहे किंवा जेवढं स्वसामर्थ्य वापरता येईल तेवढं वापरायचे. त्या आपत्ती, त्या संकटाला तोंड द्यायचे, आणि जेव्हा वाटेल की आता आपल्या आवाक्याबाहेर आहे तेव्हा भगवंताला, स्वामींना साकडे टाकायचे, विनंती करायची. अन्यथा विनाकारण अगदी छोट्या मोठ्या गोष्टीला स्वामींवर भार नाही टाकायचा. छोट्या छोट्या गोष्टींसाठी भार टाकला तर आपले पुण्य देखील लवकर संपते, लक्षात असावे. स्वामी म्हणतात, हसता हसता समोर जा आयुष्याला, तरच घडू शकाल भविष्याला. कधीच निघून जाईल आयुष्य कळणार नाही, आताच हसरा क्षण परत मिळणार नाही. असलेल्या परिस्थितीत सुखाने जगण्याची सवय लागली की नसलेल्या गोष्टीचे दुःख जाणवत नाही. नेहमी समाधानी असावं, कारण सुखाची लालसा हीच नव्या दुःखाला जन्म देते. स्वामी म्हणतात, खरा आनंद आपल्याकडे असलेल्या वस्तूंच्या असण्यामुळे नाही, तर आपल्याकडे असलेल्या उत्तम विचारांमध्ये असतो. माणसाने शिक्षणाआधी संस्कार, व्यापाराआधी व्यवहार आणि देवाआधी आईवडिलांना समजून घेतले तर जीवनात कोणतीच अडचण येणार नाही. ज्ञान आणि अनुभव आपल्या जीवनात खूप मोलाची भूमिका पार पाडतात, कारण ज्ञान हे व्यक्तिमत्व घडवते, तर अनुभव हा परिस्थिती कशी हाताळायची हे शिकवतो. स्वामी म्हणतात, समाधान म्हणजे अंतःकरणाची संपत्ती आहे.
ज्याला ही संपत्ती सापडते तो खरा सुखी माणूस. आत्मविश्वासाने केलेल्या कार्याला कोणत्याही संकटाची भीती नसते. मुळात संकटे आपल्या आत्मविश्वासाची परीक्षा घेण्यासाठी बनलेली असतात. या परीक्षेत जो उत्तीर्ण होतो तो जीवनात यशस्वी होतोच. नेहमी छोट्या छोट्या चुका सुधारायचा प्रयत्न करा, कारण मनुष्याला डोंगराने नाही तर छोट्या दगडाने ठेच लागते. स्वामी म्हणतात, आनंदी राहण्याचा साधा एकच मंत्र आहे, अपेक्षा स्वतःकडून ठेवा, समोरच्याकडून नाही. जे गेलं ते सोडून द्या, जे आहे त्याचा स्वीकार करा आणि जे घडवायचे आहे त्यावर विश्वास ठेवा. लक्षात ठेवा, सत्याची नाव हलेल, डुलेल, डगमगेल, पण बुडणार कधीच नाही. स्वामी म्हणतात, ज्या पावलांना पूर्वीपासून ऊन, पाऊस, वारा, पाणी यांच्याशी संघर्ष करण्याची सवय असते, अशी पावले कधीच थकत नाहीत. जो विचारवंत आहे तो दुसऱ्याचे विचार उधार घेत नाही. स्वयंभू मनाचे विचार त्याच्या अनुभवावर अधिष्ठित असतात. स्वामी म्हणतात, थकलेल्या शरीराला कुठेही झोप लागते, पण थकलेल्या मनाला कुठेच झोप लागत नाही. म्हणून शरीर थकेल तरी चालेल, परंतु मनाला कधी थकू देऊ नका. क्षणाला क्षण आणि दिवसाला दिवस जोडत आयुष्य पुढे सरकत असते. कधीतरी कुठेतरी केव्हा तरी असा क्षण येतो जो पूर्ण आयुष्यच बदलून टाकतो. फक्त तो क्षण ओळखता आला पाहिजे. यालाच आयुष्याचा टर्निंग पॉईंट म्हणतात. बाहेरच्या जगात स्वतःचं नाणं खणखणीत असून चालत नाही, तर ते वाजून दाखवण्याची किमया असावी लागते. त्यासाठी थोडंसं धाडस हवं. जीवनात सुख शांती हवे असल्यास निर्णय इतरांकडे बघून नाही तर परिस्थिती आणि कार्यक्षमता पाहून घ्या. आपण जे विचार करतो तेच घडले पाहिजे असे नाही. परिस्थिती कधीही बदलू शकते. आपण प्रत्येक परिस्थितीसाठी सकारात्मक राहिले पाहिजे. परिस्थितीशी जुळवून घेताना स्वतःमध्ये बदल करण्याची क्षमता असणे हे हुशारीचे लक्षण आहे. विसरण्याची सवयसुद्धा खूप महत्त्वाची आहे, कारण सर्व काही आठवलं तर माणूस कधीच आनंदी राहू शकत नाही. क्षेत्र कोणतेही असो, कष्टाला पर्याय नाही, आणि कष्टासोबत प्रामाणिकपणा असेल तर यशाला पर्याय नाही. समाजात गुरु, कुटुंबात वडील आणि जीवनात मित्र हे झाडाच्या सावलीसारखे असतात. स्वामी सांगतात, अडचणीतही सकारात्मक राहा. अडचणी थांबवण्यासाठी नाही तर सावध करण्यासाठी येतात. ज्या मनुष्याजवळ संयम, समाधान आणि सहनशीलता असते त्या मनुष्याकडे कोणत्याही परिस्थितीवर मात करण्याची क्षमता असते. निवडलेला रस्ताच सुंदर असेल तर थकून जाण्याचा प्रश्नच उरत नाही, भले सोबत कुणी असो वा नसो. प्रत्येकाला समजवत नाही बसायचे, कारण समोरच्याला तुम्ही किती पण जीव तोडून सांगा, एखाद्या गोष्टीचे महत्त्व पटवून द्या, परंतु समोरच्याची तेवढी जर बौद्धिक पात्रता नसेल तर तो तुम्हाला तुमच्या विचारांना कधीच समजू शकणार नाही. आणि मुळात प्रत्येकाला समजत बसायचे नाही. त्यामुळे आपण त्या गोष्टीचे आणि आपल्या स्वतःची किंमत कमी करून घेतो. समोरच्याला वेळच बरोबर उत्तर देते. बऱ्याचदा पाहिजे तसं जगता येत नाही, कारण आयुष्यातले बरेच छंद जबाबदारीकडे घाण ठेवावे लागतात. साखर अंधारात खा किंवा प्रकाशात, ती तोंड नेहमी गोड करते. तसेच चांगले कर्म नकळत जरी केले तरी त्याचं फळ नेहमीच गोड असतं. जो प्रामाणिकपणे कष्ट करतो त्याच्या नशिबात यशाचा सुगंध नेहमी दरवळत असतो. खूप दूरवर पाण्याच्या नादात चांगल्या गोष्टी अगदी जवळून निघून जातात. त्यामुळे जे तुमच्याजवळ आहे तेच प्रेमाने सांभाळा, मग त्या वस्तू असोत किंवा आपली माणसं. स्वामी म्हणतात, एखादे संकट आले की समजायचे त्या संकटाबरोबर संधी पण आली, कारण संकट हे कधीच संधीशिवाय एकटा प्रवास करत नाही. संकट हे संधीचा राखणदार असते. फक्त संकटावर मात करा, मग संधी तुमचीच आहे. सोन्याची एक संधी साधण्यापेक्षा प्रत्येक संधीचं सोनं करा. समुद्र हा सर्वांसाठी सारखाच असतो. काहीजण त्यातून मोती काढतात, तर काहीजण त्यातून मासे काढतात, तर काहीजण फक्त पाय ओले करतात. हे विश्व पण सर्वांसाठी सारखेच आहे. फक्त तुम्ही यातून काय घेता हे महत्त्वाचं आहे. प्रत्येक विचारांच्या दोन बाजू असतात, सकारात्मक आणि नकारात्मक. आता तुम्ही कोणती घेता त्यावरून तुमचा शहाणपणा सिद्ध होतो. उत्तमपासून सर्वोत्तम तोच झालाय
ज्यांनी संयम राखून खूप काही ऐकलंय, खूप काही सहन केलंय. कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी शक्ती असून चालत नाही, तर त्याला सहनशक्तीही जोड असावी लागते. असं म्हणतात, नात्याला वचन आणि शर्यतींची गरज नसते. त्यासाठी 2 सुंदर विचारांवालेच पुरेसे आहेत. एक जो तिला निभावू शकेल आणि दुसरं जो तो त्याला समजवू शकेल. वाढत्या वयापेक्षा वाढत्या अपेक्षा माणसाला जास्त थकवतात. सुख आपल्या हातात नाही, परंतु सुखाने जगणे हे नक्कीच आपल्या हातात आहे. ऋतूतले पावसाळे मोफत अनुभवायस मिळतात, मात्र अनुभवाचे पावसाळे अनुभवायला बरीच किंमत मोजावी लागते. वासनेने भक्ती बिघडते, क्रोधाने ज्ञान बिघडते, लोभ त्याग बिघडवतो आणि मोह ध्यान बिघडवतो. काही करून दाखवायचं म्हटल्यावर त्याग तर करावाच लागतो ना. वनवासाचे दिवस काढल्याशिवाय कोणी राम होत नसतं. अंत हाचा आरंभ आहे. वासना हेच मोह आहे. इच्छा हीच लालच आहे. समजून घेणं हेच ज्ञान आहे. अपेक्षा हेच दुःख आणि एकांत हेच सुख आहे. कोणत्या गोष्टीचा गर्व करताय? फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की इथं प्रत्येक गोष्ट नाशवंत आहे. आपल्या अंतर्मनाचं महाभारत आपल्यालाच लढायचं आहे. जीवनाच्या या चक्रव्यूहामध्ये आपल्यालाच कृष्ण आणि आपल्यालाच अर्जुन बनायचं आहे. निसर्गाचा नियम आहे, आपण जितकं सांभाळू शकतो त्यापेक्षा अधिक आपल्याला काहीच दिलं जात नाही. संयम ठेव. ज्यांनी तुझं नशीब लिहिलंय तो ब्रह्मांडातला सर्वात मोठा लेखक आहे. मग त्यांनी काहीतरी विशेषच लिहिलं असेल ना. काही मिळालं तर त्याची कृपा, काही नाही मिळालं तर त्याची इच्छा. आणि जे आपल्याला पाहिजे असतं ते कधीच मिळत नाही. जे आपल्या हिताचं आहे ते मात्र नक्कीच मिळतं. मावळणारा प्रत्येक दिवस सांगतो हा तुझा अंत नाही, अन उगवणारा प्रत्येक दिवस सांगतो ही तुझी सुरुवात आहे. सर्व काही असूनसुद्धा जो झुकतो तो श्रेष्ठ. श्रेष्ठ असूनसुद्धा सर्वसामान्य राहणं हा सर्वश्रेष्ठ गुण आहे. वेळ आणि नशीब यांच्यावर कधी घमंड करू नका, कारण सकाळ त्यांची पण होते ज्यांचे दिवस बरे नाहीत. नको कोसू नशिबाला. नशिबापेक्षा मोठं कर्म आहे आणि कर्म करायचे तुझ्या हातात आहे. निर्मिती करणाराही तोच आहे, सांभाळणाराही तोच आहे आणि संपवणाराही तोच आहे. जी गोष्ट तुम्ही कमवू शकता ती गोष्ट दुसऱ्यांकडून मागणं बंद करा. कमवणं आणि मागणं याच्यातला फरक ज्याला कळला ना त्याला कोणावर अवलंबून राहण्याची गरज लागत नाही. जसं अमावास्यानंतर पौर्णिमा, दुःखानंतर सुख, अपयशानंतर यश, तसंच वाईट वेळेनंतर चांगली वेळ. त्यामुळे वाईट वेळेला खचून जायचं नाही. का कुणावर प्रेम करायचं? का कुणासाठी झुरायचं? का कुणासाठी मरायचं? देवाने आई वडील दिले आहेत त्यांच्यासाठीच सगळं करायचं. अपयश आलं म्हणून अश्रू ढळण्यात वेळ नाही आम्हाला. परिस्थितीच्या उरावर पाय ठेवून ती बदलण्याची ताकद ठेवतो आम्ही. अनेक वेळा हार पत्करूनसुद्धा जिंकण्यासाठी जो जिद्दीने उभा राहतो तो काहीही करू शकतो. स्वामी सांगतात, शांत राहणं यापेक्षा मोठं उत्तर कोणतंच नाही आणि माफ करण्यापेक्षा मोठी शिक्षा कोणतीच नाही. त्यामुळे त्याग करा तुमच्या त्या अहंकाराचा आणि स्वीकार करा वास्तविकतेचा. स्वामी सांगतात, कधीकधी एकांतात जाता आलं पाहिजे, कधीकधी स्वतःशी बोलता आलं पाहिजे, कधीकधी स्वतःला सावरता आलं पाहिजे, कधीकधी स्वतःला आवरता आलं पाहिजे, तर कधीकधी
स्वतःचे अश्रू स्वतःलाच पुसता आलं पाहिजे. आपल्या विचारांना मर्यादित ठेवा, कारण आपल्या विचारांपासून शब्द बनतात. शब्द मर्यादित ठेवा, कारण शब्दापासून कर्म बनतात. कर्माला मर्यादित केलं तर ती सवयी होऊन जाते, आणि सवयी मर्यादित केल्या तर या सवयीपासून आपले चरित्र बनतं. आणि चरित्र सुंदर असणं खूप महत्त्वाचं आहे, कारण आपल्या चरित्रापासून आपलं भाग्य बनतं. लोक तुम्हाला कमतरतेने ओळखत असतील तर अजिबात घाबरू नका. कमतरता कोकिळालासुद्धा आहे, त्यालाही सौंदर्य नाही. गुलाबालासुद्धा काटे आहेत आणि समुद्रसुद्धा खारट आहे, तरीही त्यांचं सामर्थ्य कमी होत नाही. त्यामुळे तुमच्यात 100 कमतरता असू द्या, फक्त सामर्थ्यावर विश्वास ठेवा. इथं प्रत्येकाची एक कहाणी आहे. प्रत्येकाच्या वाटेला एक संघर्ष आहे. कोणासाठी तो संघर्ष पळून जाण्याचं कारण आहे, तर कोणासाठी तो यशाचा मार्ग आहे. हे तुम्ही ठरवायचं कुठला मार्ग निवडायचा. या 2 गोष्टीमुळे जग तुम्हाला ओळखते. तुमच्याजवळ काहीच नसताना तुम्ही बाळगलेला संयम आणि तुमच्याजवळ सर्व काही असताना तुम्ही दाखवलेला रुबाब. आयुष्य कोणालाही सोपे नाही. प्रत्येकाला समस्या आहेत. ते कशातून जातात हे तुम्हाला माहीत नाही. कोणीही परिपूर्ण नाही. कोणीही परिपूर्ण होण्यास पात्र नाही. म्हणून तुम्ही न्याय, टीका किंवा थट्टा सुरू करण्यापूर्वी लक्षात ठेवा की प्रत्येकजण स्वतःचे युद्ध लढत आहे. पराभवाची चिंता करू नका, आणि तुम्ही जे काय करताय ते कोणाला हरवण्यासाठी नाही, तर स्वतःला सिद्ध करण्यासाठी करताय. माझ्या स्वामींनी कधीही पापी पुण्यवान, देवदानव, भक्त अभक्त, श्रीमंत गरीब, उच्च नीच, आस्तिक नास्तिक, चोर डाकू, साधू संत, कोणी कसेही पाप अथवा पुण्य करून या स्वामींनी प्रत्येकाला जवळ केलं व योग्य वाट दाखवून त्यांच्यावर कृपा केली. खरंच माझे स्वामी खूप श्रेष्ठ आहेत. एका भक्ताने स्वामींना विचारले, भक्ती कशी असावी? त्यावेळी स्वामी म्हणतात, गुरुप्रती अढळ श्रद्धा असावी, गुरुच्या चरणी पूर्ण शरणागती असावी, गुरूंवर एकनिष्ठ भाव, दृढ विश्वास असावा, गुरुला आत्मसमर्पण करावे, भक्तीमध्ये गोडवा असावा. यामुळे तुमच्या आयुष्याचा योगक्षेम स्वतः गुरु अर्थात स्वामी चालवितात. स्वामी या स्वार्थी लोकांमध्ये या दुनियेत खूप वाईट अनुभव आले, खूप सतावलं हो सर्वांनी. तुम्ही सोबत होतात आणि आहात म्हणून सावरत आहे. असेच स्वामींचे प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी आताच आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. स्वामींकडे आपण खूप काही मागत असतो. काही वेळा जर ते भेटत नसलं की आपण स्वामींना दोष देतो. पण स्वतःला एक प्रश्न विचारावा, आपण आध्यात्मिक बँकेत किती पुण्य शिल्लक आहे की नाही, आधी ते बघितले पाहिजे. आणि आपले नामस्मरण तथा इतर सेवा वाढवली पाहिजे, म्हणजे स्वामी देखील आपले काम लवकर मार्गी लावतील. तुम्ही माणसे काय, गरज पडता आठवण करता, काम होता विसरून जाता, भक्ती नाही व्यवहार करिता तुम्ही. तुमची भक्ती असावी चोख, व्यवहार असावा रोख. याप्रमाणे कराल तर तुमचे आत्म्याचे कल्याण होईल. नुसते मतलबसाठी भक्ती करू नये. सर्वात ताकदवान काय असेल तर ते म्हणजे विचार, कारण त्यामध्ये परिवर्तन व विनाश करण्याची अफाट शक्ती आहे. त्यामुळे चांगले सात्विक विचार करा. आपलं सर्व आयुष्य विचारांवर अवलंबून असतं. स्वामी आता काहीच कोणावर नाराज राहण्याची इच्छा नाही राहिली, कारण नाराज करणारे पण आपलेच असतात. एक तुम्ही आहात की मला कधी नाराज केले नाही. त्यामुळे जे चाललं आहे ते नीट सांभाळून घ्या स्वामी. हे स्वामीराया, माझ्या प्रयत्नांना बळ दे, साथ दे आणि यश दे, कारण आता ही माझ्या एकट्याची परीक्षा नसून तुझ्यावर आलेल्या माझ्या भक्तीची आणि विश्वासाची परीक्षा आहे. स्वामींनी वर्षानुवर्षे सोवळ्या कर्मकांडात अडकलेल्यांना बाहेर काढून योग्य आध्यात्मिक वाट दाखविली, आणि आपण
अजूनही त्यात सोवळेओवळे कर्मकांडात अडकून पडलेलो आहोत. त्यामुळे आधी स्वामींना पूर्ण समजून घ्या. त्यांनी दाखवलेल्या वाटेवर आध्यात्मिक मार्गावर वाटचाल करा. त्यावेळेस स्वामींना आपली सेवा जास्त आवडेल. पूर्वजन्माची पुण्याई साधली म्हणून या जन्मी लाभले स्वामी गुरु. हा जन्म झाला पुन्हा स्वामीमय. या देह लाभला गुरु आम्हासी. तीर्थरूपी माऊली राहील सदा ही भक्ती स्वामी चरणी. हे बघ बाळा, स्वतःला कधीच कमजोर समजू नको. मैदानात उतरला आहे तर मैदान गाजव. हार मानू नको, कारण तुला साथ द्यायला स्वतः मी आहे ना. जिथे हरल्यासारखं वाटेल तिथे डोळे मिटून माझा चेहरा आठव. माझे नाव घे, बाकी मी आहे आणि तू आहे. घाबरू नको. मैदान गाजवल्याशिवाय मागे हटू नकोस. ज्यावेळेस आपण सर्वांकडून नाकारले जातो, दुनिया तिरस्कार करते, आपल्या मनातील भावना कोणी समजून घेत नाही, त्यावेळेस स्वामींच्या तसबिरीजवळ, मूर्तीजवळ किंवा बसल्या जागी स्वामींचे ध्यान करून हे सर्व स्वामींना सांगा. खूप हलकं वाटतं. आणि इतकंच नाही तर स्वामी हे सर्व ऐकतात आणि मार्गसुद्धा मोकळा करतात. स्वामींच्या दरबारात दर्शनास जाताना आपला मोठेपणा, श्रीमंती, सुंदरता, मान, अभिमान, गर्व हे सर्व बाजूला ठेवून दर्शनास जाणे. स्वामी या गोष्टी नाही बघत, स्वामी अंतर्मन बघतात. महत्त्वाचं म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला स्वामींनी दिल्या आहेत ते स्वामींना दाखवता कामा नये. भक्त बोलतो, स्वामी, लोक आपल्या एवढं जवळ येऊन शेवटी सोडून का जातात? स्वामी सांगतात, प्रत्येकजण आपल्या चांगुलपणाचा फायदा घेतो. त्याचा उद्देश साध्य झाला की तो निघून जातो. ही दुनिया अशीच आहे बाळा. परंतु तू माझ्या सेवेत ये, माझ्याशी एकरूप हो. मी माझ्या भक्तांची साथ कधीच सोडत नाही, लक्षात ठेव. अनेक साधू, संत, साधक हे पुष्कळ दिवस अनुष्ठान करून देवाला आळवतात, त्याची करुणा भागतात. परंतु स्वामी सेवेकऱ्यांनी, भक्तांनी, अक्कलकोट निवासी आपल्या लाडक्या परब्रह्म स्वामींच्या मूर्तीचे नुसते ध्यान जरी केले तरी ते शुद्ध अनुष्ठान ठरते आणि स्वामी प्रसन्न होतात. मला मिटवायला, मला संकटात टाकायला माझ्या वाईटावर लाखो जण पावला पावलावर उभे आहे, पण मला वाचवायला एकमेव माझे स्वामी माझ्यासोबत खंबीर उभे आहेत. हे स्वामीराया, तुम्ही आमची पात्रता नसताना देखील आमच्याकडून सेवा करून घेतात. आपण कधी धर्माचा, जातीचा, वर्णाचा, गरीब श्रीमंत, स्त्री पुरुष असा कसलाच भेद करीत नाही. तुमचा वरदहस्त सदैव आमच्यावर राहू द्या. आम्ही भक्त आपले अनंत जन्माचे ऋणी आहोत. स्वामींकडे फक्त एवढंच मागा, स्वामी, मला दुसरं काहीच नको, फक्त तुमची जन्मोजन्मी साथ हवी. तुमचा पूर्ण कृपाशीर्वाद हवा. त्यातच सर्व आलं. मनुष्य इतका कृतज्ञ आहे की काम झाले की विसरून जातो. ज्यावेळेस आपले काम होत नाही त्यावेळेस तासनतास वारंवार आपण देवाला विनवतो, मंदिरात चकरा मारतो, परंतु काम झाले की मंदिरात जाऊन जातो पण मंदिरात जात नाही. एक लक्षात ठेवा, स्वामी देऊ शकतात तसे परत देखील घेऊ शकतात. त्यामुळे कृतज्ञ नाही तर कृतज्ञ व्हा. स्वामींची सेवा, दर्शन चुकवू नका. जे लाखो लोकांचे स्वप्न आहे ते स्वामी कृपेने तुम्ही जगता आहात हे विसरू नका. संपलो, हरलो, वेळ निघून गेली, होत्याचं नव्हतं झालं, बर्बाद झालो असं ज्यावेळेस वाटेल, खरं तर तीच वेळ असते नवीन काहीतरी करून दाखवायची, नवीन जोमाने पेटून उठायची, करायचं जय जयकार स्वामींचा आणि करायची सुरुवात नवीन. ज्याप्रमाणे गाडी चालवण्यासाठी पेट्रोलची आवश्यकता असते, त्याचप्रमाणे यंत्र चालवण्यासाठी पण मंत्राची आवश्यकता असते. आपले शरीर हे एक यंत्र आहे आणि त्यातील सप्तचक्र ॲक्टिवेट करण्यासाठी मंत्र जपाची आवश्यकता असते. सेवा करण्याअगोदर किमान 10 मी अनुलोम विलोम प्राणायाम करा. मग किमान 11 माळ श्री स्वामी समर्थ या दिव्य मंत्राचा जप करा. यामुळे चक्र ॲक्टिवेट होतात व आपल्याला किती दिव्य अनुभूती येतात हे स्वतः अनुभवा. धोका देणाऱ्याने दिला, वेळेने दाखवलं, काळानं शिकवलं, नकारांनी वाढवलं, अपमानांनी घडवलं, माणसं आली आणि गेली, अनुभव आले आणि शिकत गेलो. या सर्वांमध्ये माझ्या स्वामींनी साथ नाही सोडली. नवीन सेवेकऱ्यांना
भक्तांना स्वामींची भक्ती सेवा कशी करावी याचा प्रश्न पडतो. याचे उत्तर स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथातील 14व्या अध्यायात दिले आहे. तसेच आपण जर ग्रंथ पारायण वाचतो ते फक्त वाचू नका, त्यात ज्या कथा दिल्या आहेत त्यात देखील आपल्या समस्यांचे उत्तर उपाय सापडतात. उदाहरणार्थ गुरुचरित्रात रुद्राक्षाचे महत्त्व. अशा प्रकारे प्रत्येक ग्रंथात काही ना काही उपाय तोडगे दिले असतात. फक्त शोध घेण्याची बुद्धी निर्माण झाली पाहिजे. नुसते पारायण करू नका, तर ते समजून घ्या. अकल से खुदा पेचानो हे स्वामींचे वाक्य लक्षात घ्या. ज्यांनी तुम्हाला साथ दिली, काळजी घेतली, निस्वार्थ प्रेम दिलं, त्याच लोकांना खोटं ठरवून फसवून जर तुम्ही सुखी होण्याचा, आनंदी होण्याचा प्रयत्न करत असाल तर लक्षात ठेवा, कर्म फिरून येतं, तुम्हालाही तेच दुप्पटीने परत भेटेल. तेव्हा आठवण करायची आपल्या भूतकाळाची, की आपण कोणाला फसवले, धोका दिला त्याचा. आयुष्यात काही वेळ, काही क्षण एकांतात घालवत जा, कारण त्यावेळी आपण आपल्याशी एकरूप असतो आणि तेव्हाच आपल्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरे भेटत असतात. आपण ज्याची इच्छा करतो प्रत्येक वेळी तेच आपल्याला मिळेल असे नाही, परंतु नकळत बऱ्याच वेळा आपल्याला असं काहीतरी मिळतं ज्याची कधीच अपेक्षा नसते. आपण जे काही भक्ती करतो, स्वामींच्या दरबारात जी सेवा करतो, ती सर्व स्वामींची इच्छा असेल तरच होते. स्वामींच्या इच्छेशिवाय आपण मंदिरात देखील जाऊ शकत नाही. त्यामुळे स्वामींच्या इच्छा मिळून राहावे. बऱ्याच वेळा आपण हताश होतो, निराश होतो, उदासीन होतो, अस्वस्थ, अगदी खचल्यासारखं वाटतं. पण त्यावेळेस स्वामी आपल्याला सदेह, व्यक्ती, सेवेकरी, विचार, ग्रंथ इत्यादीपैकी कोणत्याही रूपात उपदेश, मार्गदर्शन करतात आणि आपल्याला पुन्हा नवीन स्मृती आणि जगण्याची नवीन उमेद देतात. आणि येथे स्वामींच्या या वाक्याची प्रचिती, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. कोणाकोणाला आली आहे अशी प्रचिती त्यांनी कमेंट बॉक्समध्ये होय टाईप करा. स्वामी म्हणतात, का रे बाळा, तू इकडे तिकडे कुंडल्या दाखवत फिरतो, शांत्या करत फिरतो, अंधश्रद्धेच्या आहारी जातो, ग्रहतारे बघत फिरतो. अरे शांती करायच्या आधी तुझं मन शांत स्थिर कर, बरोबर मार्ग सापडेल. ग्रह तारे आमच्या इशाऱ्यावर कार्य करतात. त्यामुळे स्वामींची अनन्य भावाने शांत चित्ताने भक्ती करा. स्वामी सर्व ठीक करतात. शरण जाता समर्था, वरदहस्त मस्तकी ठेवता, गुरुकृपा लाभासाठी सोडू लागले अहंता मना, नको मनी खोटी लालसा प्रसिद्धी. जर स्वामींना पूर्ण शरण गेलं तर स्वामी त्यांच्या वरदहस्त आपल्यावर ठेवतात. स्वामींची कृपा प्राप्त होण्यासाठी अहंकार, प्रसिद्धी अशा खोट्या लालसेपासून दूर राहिले पाहिजे, म्हणजे स्वामी कृपा मिळेल. स्वतःला असं घडव, एवढं यशस्वी बनव की आज जे तुला नाकारत आहेत त्यांचे स्वप्न तू पाहतो आहेस ना, त्यांना तुझी स्वप्न पडले पाहिजे. बाळा, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. जेवढं आपण एखाद्याला खरं प्रेम, आदर, जिव्हाळा, आपुलकी देतो, जीव लावतो, जर त्याच्याकडून आपल्याला योग्य न्याय देत मिळत नसेल तर आपण कुठेतरी थांबायला पाहिजे. हे समजून जा की समोरच्याची तेवढी पात्रता नाही या गोष्टी मिळवण्याची, सांभाळण्याची. स्वामी योग्य वेळी योग्य व्यक्ती पाठवतील तुमच्यासाठी. बाळांनो, तुम्ही कोण आहात, कुठल्या पदावर आहात वा तुम्ही कोणत्या जाती धर्माचे आहात, गरीब श्रीमंत आहात, या सर्व गोष्टींशी मला काही एक घेणं देणं नाही. मला फक्त तुमच्यातील शुद्ध भाव आणि या भावनेने केलेली पुकार ऐकायला येते आणि ही पुकार ऐकून मी स्वतःहून तुमच्याकडे धावत येतो. आमच्या वाईटावर सर्वजण आहेत. आमच्याबाबत भरपूर चुकीच्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आमच्या जीवनाची दोरी, आमचे सर्व सूत्र हे स्वामींच्या हातात आहे. त्यामुळे कोणी काहीही करा, आम्हाला काहीही फरक पडत नाही. ज्या रस्त्यावर स्वामी सोडून कोणीही साथ देत नसेल तर समजून जा की जे होणार आहे ते इतरांच्या क्षमतेच्या बाहेरची गोष्ट आहे. त्यामुळे फक्त स्वामींवर दृढ विश्वास, श्रद्धा, संयम ठेवा आणि सात्विक भक्ती करा. जीवनात खूप दुःख, संकट, आपदा, विपदा आहेत, परंतु त्या सर्वांशी लढण्याची जिद्द, सामर्थ्य
100 हत्तीचे बळ हे पुढील स्वामींच्या अभिवचनानेच येते. भिवू नकोस, मी तुझ्या सदैव पाठीशी आहे. मनुष्य आपला जन्म कशासाठी झाला आहे हे जगाच्या संसाराच्या मोहात लागून विसरून गेला आहे. हे जग, संसार, नाते, संबंध, पैसा हे सर्व भ्रम आहे. संसारात राहून आताच परमार्थ करून आपला जन्म सार्थकी लावा. वेळ गेल्यावर, मृत्यूजवळ आल्यावर पस्तावा करून काही फायदा होणार नाही. हे स्वामीराया, काहीही होऊ दे, मला कोणत्याही परिस्थितीत असू दे, पण माझ्या मनाला तुझी आठवण राहू दे. तुझा विसर नको पडू देऊस. माझं मन तुझ्या चरणी सतत लागून राहू दे. हेच मागणे स्वामीराया. हार मानू नको बाळा, मी आहे तुझ्या पाठीशी. दुनिया काय बोलेल त्याकडे लक्ष देऊ नको. जिद्द ठेव व सांग स्वतःला आणि जगाला, हम फिर से आएंगे भी और छाएंगे भी. तर आपलं म्हणून नाही चालत हो, त्यात आपलेपणाची जाणीव असली पाहिजे. ज्याप्रमाणे स्वामींनी आपले मानले तर स्वामी साथ सोडत नाही. स्वामी सांगतात, तुम्हाला तुमचे प्रारब्ध कर्म हे भोगावेच लागेल. ते भोगाला मागे पुढे करू नका. फक्त त्याला जोड आमच्या नामाची, आमच्या सेवेची, भक्तीची द्या. म्हणजे आम्ही त्या भोगाची तीव्रता कमी करून देऊ व आमच्या नामस्मरणाने, भक्तीने मोक्ष प्रदान करू. आतापर्यंत बऱ्याच जणांना, सेवकऱ्यांना, स्वामी भक्तांना आपण कोणत्या महान, अद्भुत गूढ शक्तीची भक्ती करत आहोत हे समजले नाही आहे. अजून देखील आपण नेहमी स्वामींना थोडंसंसुद्धा ओळखलं नाही. स्वामींनी अनेक अद्भुत योगी, सिद्ध, महात्मे, संत तयार केले. त्यामुळे आधी सर्वांनी स्वामींना ओळखा. हे बघ बाळा, तू जे म्हणतो ना की मी एवढं देवदेव करतो तरी देव परीक्षा बघतो. अरे तू हे नाही म्हणत की प्रत्येक संकटातून, टेन्शनमधून अलगद सावरतो तू. अरे आम्ही तुमच्यासोबत प्रत्येक क्षणाला असतो, त्यामुळे तू अलगद सावरला जातो. फक्त ते तुम्हाला ओळखता येत नाही. आम्ही आहोत सोबत म्हणून तुम्ही आहात हे लक्षात घे. सेवा कर, भक्ती कर. दुःख तर आयुष्यात सगळ्यांनाच असतं. काहींना बोलून दाखवता येतं तर काहींचे अबोल राहतं. आपल्याला स्वामींनी स्वामींच्या सेवेकरी भक्त म्हणून जन्माला घातले, हे आपले भाग्य. त्यामुळे दुःखाला विसरून स्वामींची सेवा, भक्ती करा, कल्याण होईल. एक मात्र खरं आहे, स्वामींचे शिष्य, भक्त मात्र दुनियात स्वामीशिवाय कोणालाही घाबरत नाही. मग ते षड्यंत्र, संकट, तंत्र, मंत्र, बाबा, बुवा, शाप, ताप काहीही असो, सर्वांना उरून पुरून निघतात. कारण संपूर्ण ब्रह्मांड व त्यातील सर्व शक्ती, ऊर्जा ही स्वामींच्या अधीन आहे. अरे आम्ही तुमच्यामध्ये सुद्धा आहोत. फक्त गरज आहे आम्हाला हुडकून काढायची. आणि जेव्हा तुम्ही आम्हाला स्वतःहून हुडकून काढणार, आमचे ध्यान करणार, तेव्हा तुम्ही तुमच्या खऱ्या आत्मचित्ताला प्राप्त होणार. जेव्हा आपण एखाद्या प्रिय व्यक्तीसोबत शुद्ध अंतःकरणाने, मनातील प्रिय भावनेने बोलत असतो, तेव्हा तो व्यक्ती त्या भावनेला न्याय देत नाही. आपल्याशी तेवढ्याच भावनेने बोलत नसतो. कारण एकतर त्या व्यक्तीच्या आयुष्यात नवीन व्यक्ती आलेली असते किंवा त्या व्यक्तीची आवड वेळेनुसार बदललेली असते. परंतु स्वामींना पण शुद्ध अंतःकरण, भावनांची कदर करणारा, प्रेमाला न्याय देणारा व्यक्ती प्रिय आहे. स्वामी योग्य न्याय करतात हे तितकाच सत्य. जीवनात गुरु असणे खूप गरजेचं असतं. मग ते मातीचा पुतळारूपी द्रोणाचार्य का असो. सांगायचं तात्पर्य असं की गुरु हे आपल्या भक्तांना, शिष्यांना अगदी सावलीपेक्षा जास्त सोबत असतात, सांभाळतात. त्यामुळे स्वामी आपले गुरु आहेत हे आपल्या अनेक जन्मांचे पुण्यफळ. आम्हाला काही फरक पडत नाही की कोणी आमच्या सोबत आहे किंवा आमच्या विरोधात, कारण आमच्यासोबत आमचे मालक, आमचे स्वामी महाराज आहेत. मनुष्याने आपले कर्म चांगले ठेवावे. आपल्याला कोणी बघत नाही असा गैरसमज करू नये. जेव्हा नीती हिशोब घेते तेव्हा तिथे कोणाचा वशिला चालत नाही. स्वामींच्या सेवेत राहा, नामस्मरण करा. मनुष्य स्वभाव आहे की काम झालं की विसरणे. स्वामींनी प्रत्येक वेळा संकटातून धावून आले आहेत, परंतु मनुष्य कामापुरता देव पुजतो. संकट आले
म्हणून स्वामी स्वामी आणि ते गेले की कोण तुम्ही असे करू नका. संकट आलेले असो, अडकलेले काम असो व नसो, स्वामींची नित्य नियमाने सेवा करा. मग बघा स्वामी काय काय करतात आपल्यासाठी. देव कोणत्याही धर्माचा का असेना, पण त्यासाठी दिवसातून 1 मिनिट वेळ नक्कीच द्या. कारण त्या 1 मिनिटाचं पुण्य तुमच्या संकटाच्या वेळी व आनंदाच्या वेळी तुमच्या व तुमच्या कुटुंबाच्या जीवनाच्या अकाउंटमध्ये कधी व कसे बॅलन्स म्हणून उभे राहील हे कुणी सांगू शकणार नाही. इतरांची मन जिंकून जा, हेच खरे सत्य. बाकी सत्ता, संपत्ती, पैसा काहीही बरोबर येत नाही. आपण गोर, गरीब, अडलेले, नडलेले, निराधार, अनाथांची केलेली सेवा ही अंतिम क्षणी आपल्या चेहऱ्यावर हास्य ठेवते. अरे बाळा, अशा संकटांनी प्रसंगांनी खचून कसं चालेल? अरे तुझ्यावर अनेक जण अवलंबून आहे, जे तुझ्याकडे आशेने बघत आहे. त्याच्यासाठी तू एकमात्र पर्याय आहे. अरे माझी एवढी खंबीर साथ असताना कशाला डगमगत आहे? चल उठ, बरं घे माझे नाव, कर माझी सेवा आणि लाग कामाला. आता तरी दुनियेला ओळख रे. अरे एवढं संकट आलेत, वाईट प्रसंग आलेत, पण कोणी साथ दिली का तुला? कोणीच नाही. अरे तुझं आणि माझं नातं अनेक जन्मांचं आहे, म्हणून मला तुला प्रत्येक प्रसंगातून, संकटातून सोडवायला यावे लागेल. सेवा भक्ती करत राहा, दुसऱ्यांना पण सेवेला लाव, बाकी मी बघून घेईल. बाळा, सध्या तुझा हा संकटाचा काळ चालू आहे, परंतु अजिबात घाबरू नकोस. मी स्वतः तुझ्या बरोबर आहे. अनुभव घ्यायचा असेल तर बघ आजूबाजूला, माझे नाव, फोटो, माझी खून दिसेल. ही खून माझ्या अस्तित्वाची जाणीव आहे तुझ्यासाठी. फक्त रोज सतत नामस्मरण भक्ती करत राहा, बाकी चिंता करू नको, मी आहे. आपण ज्यांना मदत केली तेच लोक काम झाल्यावर आपल्यावर उलटतात. त्यापेक्षा स्वामींची सेवा, नामस्मरण करा. स्वामी सर्व व्यवस्थित करतात. स्वामी सांगतात, जीवनाच्या हिंदोळ्यावर काही क्षण खूप निराशाजनक असतात. त्यात आपण स्वतःला सावरणं महत्त्वाचं असतं. जशी काळोख रात्र सरली की लख्ख पहाट असते, तसं आपण फक्त खंबीर राहणं महत्त्वाचं असतं. नेहमीच उत्तरे उत्तराच्या स्वरूपात नाही मिळत. काही अनुभव असतात उत्तरांना घेऊन दडलेले. स्वामी सांगतात, मनासारखं घडायला भाग्य लागतं आणि जे आहे ते मनासारखं आहे हे समजायला ज्ञान लागतं. अपेक्षांना वस्तुस्थितीची जाणीव झाली की त्याही मर्यादित राहणं पसंत करतात. प्रत्येक दिवस ही ईश्वराची अक्षर भेट. प्रत्येक दिवस आणतो एक नवनीत, एक अक्षर निवेश, एका नवा अक्षर अनुभव. आनंदाने त्यास आलिंगन द्यावे अन सुप्रभाती सुख अनुभवावे. स्वामी सांगतात, संघर्ष थकवणारा आहे, पण आपल्याला बाहेरून सुंदर आणि आतून मजबूत बनवतो. जर तुम्ही इतरांसाठी देवाला प्रार्थना करण्याची सवय लावाल, तुम्हाला स्वतःसाठी कधीही प्रार्थना करण्याची गरज नाही. जगाचा एक रिवाज आहे, जोपर्यंत काम आहे तोपर्यंत नाव आहे, नाहीतर लांबूनच सलाम आहे. म्हणून जीवनात मागे बघून शिकायचे आणि पुढे बघून चालायचे. स्नेह एकदाच जुळतो. स्नेहाचा धागा फार नाजूक असतो. एकदा तुटला की परत जोडता येत नाही, आणि जरी जोडला तरी गाठ राहते कायमची. फारच थोड्यांच्या नशिबात अखेरपर्यंत अखंड धागा राहतो. बाकी सर्वांना गाठी मारूनच धागा टिकवावा लागतो. त्यालाच जीवन म्हणतात. पदरी अपयश आले की कोणीही फारसे संबंध ठेवत नाही. जर का यशस्वी झालात तर नसलेली नातीसुद्धा बोलती होतात. आपल्यातील चांगल्या गुणांवर सगळे गप्प राहतात, पण दुर्गुणांवर चर्चा सुरू झाली की मग मुखेही बोलू लागतात. डोळ्यांना न दिसणारा व्हायरस तुम्हाला मारू शकतो, यावर तुमचा विश्वास असेल तर डोळ्यांना न दिसणारा भगवंत तुम्हाला वाचवू शकतो, यावर सुद्धा विश्वास ठेवायला हरकत नाही. वजन वाढल्यावर काय करायचं? उत्तर आलं, शरीराचं वाढलं तर व्यायाम करायचा, मनाचं वाढलं तर ध्यान करायचं, आणि धनाचं वाढलं तर दान करायचं. स्वामी आपल्याला सांगतात, जीवन म्हणजे एक विचित्र शर्यत आहे. जिंकलो तर आपली माणसं मागे राहतात आणि हारलो तर आपली माणसं सोडून जातात. स्वामी म्हणतात, नकारात्मक विचार केला तर प्रत्येक संधीमध्ये आपल्याला अडचणी दिसतात, आणि सकारात्मक विचार केला तर प्रत्येक अडचणीमध्ये आपल्याला संधी दिसेल.
त्यामुळे आपण कुठल्याही अडचणीत कायम सकारात्मक विचार केला पाहिजे. आपण कितीही आपल्या बुद्धीनुसार शक्तीनुसार जीवन जगत असलो तरीही नीतीने मांडलेला डाव आणि ठरलेला शेवट आपल्याला स्वीकारावाच लागतो. स्वामी सांगतात, जिथे प्रयत्न चांगले केले जात असतात तिथे नशिबालाही दुय्यम भूमिका स्वीकारून प्रयत्नांना योग्य तो सन्मान द्यावा लागतो. रात्र सकाळची वाट पाहत नाही, सुगंध हवामानाची वाट पाहत नाही. जे काही सुख मिळेल त्याचं उपभोग घ्या, कारण आयुष्य वेळेची वाट पाहत नाही. स्वामी सांगतात, माणुसकी ही अशी जादू आहे जी बघितली तरच दिसते, दाखवली तरच भेटते, केली तरच कळते, मानली तरच मिळते आणि ओळखली तरच शेवटपर्यंत टिकते. वाईट गोष्टी आपोआप उगवतात, परंतु चांगल्या गोष्टी नेहमी पेराव्याच लागतात. लहानपणी प्रवासात झाडे मागे पळत असल्याचा भास होतो. मोठेपणी सुखाच्या बाबतीत तसेच होत राहते. वास्तविक दोन्हीही तिथेच असतात, धावत फक्त आपण उगाच असतो. कोणाच्या पाठिंब्याची अपेक्षा करण्यापेक्षा माझ्यासोबत स्वामी आहेत असं समजून चालत राहा. सुखाचा आनंद कधी एकट्याला घेता येत नाही. आपली माणसं त्यात सामावून घेतली की सुखाचा आनंद दुप्पट होतो. श्रीमंत होण्यासाठी तुमच्या मुलांना शिकवू नका, तर त्यांना आनंदी राहण्यासाठी शिकवा. ज्यामुळे मोठे झाल्यावर त्यांना वस्तूचं महत्त्व आणि मूल्य कळेल, किंमत नाही. स्वामी म्हणतात, आपल्या चांगल्या गोष्टी चोरणारी फसवणारी माणसं भोवताली आहेत, पण ते फक्त तुमच्या वस्तू वा कलाकृतीच चोरू शकतात. त्या निर्माण करण्याची तुमच्यातील कला, शक्ती, ती मिळवण्यासाठी तुम्ही केलेली साधना, हे सगळं त्यांना कधीच चोरता येणार नाही. वाटतात तितक्या सोप्या नसतात. कर्तव्याच्या वाटा कुणाच्या तरी सुखासाठी थांबावं लागतं. मनातील दुःख मनातल्या कोपऱ्यात लपवावं लागतं. गैरसमज नको म्हणून जगाला हसून दाखवावं लागतं. ओल्या पापण्यांच्या आड असलेलं पाणी आडोशाला जाऊन पुसावं लागतं. शब्दांची निवड चुकली की वाक्य बिघडते आणि माणसाची निवड चुकली की आयुष्य बिघडते. जगात किती प्रकारचे आनंद असले तरी त्यातील सर्वात मोठा आनंद आपण समोरच्या व्यक्तीला ओळखलं हाच असावा. त्यात अहंकाराची तृप्ती असते, म्हणून तो आनंद सर्वश्रेष्ठ असावा. जगण्यात स्वाभिमान नको, वृत्ताचा अभिमान नको, लाचारी कुणाची, कर्तृत्वावर असो ताठ मान. उंच उंच रोवावे झेंडे गगनपारी, घट्ट रोवूनी पाय मात्र असावे जमिनीवरी. भावनेपेक्षा कर्तव्य मोठं असतं. त्यासाठी जीवनात वाढण्याआधी रुजावं व चमकण्याआधी झिजावं लागतं. आलेली भूक, नसलेला पैसा, तुटलेले मन व मिळालेली वागणूक जे शिकवते ते कुठलीच पदवी शिकवत नाही. सद्गुरू सांगतात, देव इतका वेडा नाही. अगरबत्ती लावल्याने, नारळ फोडल्याने आणि घंटा वाजवल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेल आणि आयुष्यातील सर्व दुःख दूर करेल. तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी कष्ट करावे लागतील आणि त्यासाठी देवाने तुम्हाला हात दिले. आयुष्यातील दुःख दूर करण्यासाठी तुम्हाला दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण करावा लागेल, सत्कर्म करावे लागेल आणि यासाठी तर देवाने तुम्हाला माणूस म्हणून जन्माला घातले. यापेक्षा आणखी काय देणार देव? रिकाम्या भांड्यावर झाकण आणि चुकीच्या लोकांची पाठराखण काही उपयोगाची नसते. तुम्ही चांगले आहात की वाईट हा विचार कधीच करू नका, कारण लोकांना गरज पडली की तुम्ही चांगले आणि गरज संपली की वाईट. आपण पायाने चालतो तेव्हा प्रवास होतो, हृदयाने चालतो तेव्हा ती यात्रा होते आणि भान हरपून चालतो तेव्हा ती वारी होते. स्वतःच्या खिशात लाखोंचा खळखळाट असावा, पण त्यामागे गरिबाच्या एका रुपयाचाही तळतळाट नसावा. स्मरण आणि विस्मरण या दोन्ही गोष्टी माणसाच्या जीवनात फारच गरजेच्या असतात, कारण या दोन्ही गोष्टींचा जर जीवनात ताळमेळ नीट लावता आला तर चांगल्या प्रकारचे जीवन जगण्यात त्या फार महत्त्वाच्या भूमिका पार पाडत असतात. स्मरण चांगल्या गोष्टींचे जीवनात राहिले तर त्या गोष्टींचे स्मरण करून जीवन सुखात जगता येत असते आणि जीवनात आलेल्या वाईट अनुभव व प्रसंगांचे, अपमानाचे विस्मरण करता आले तर कष्ट व पीडा रहित जीवन जगता येत असते. त्यामुळे जीवनात स्मरण आणि विस्मरण दोन्ही महत्त्वाचे असते व या दोन्हीवर जर आपण प्रभुत्व मिळवून जर त्याचा जीवन जगण्यासाठी योग्य प्रकारे वापर केला तर जीवन सुखी, आनंदाने व समाधानी होऊन जगता येते. एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला सल्ला देते म्हणजे ती व्यक्ती स्वतःला समजूतदार समजते असे नाही,
तर त्या व्यक्तीला स्वतः केलेल्या चुकांचा पूर्णानुभव असतो. आधार असला की आयुष्यात कोणत्याही संकटाला सामोरं जाण्याचं बळ मिळतं. जसे आहात तसेच राहा. नेहमी लोकांच्या आवडीनुसार बदलायचा प्रयत्न केला तर आयुष्य कमी पडेल. संस्काराच्या तालमीत डाव शिकलेला माणूस सहजासहजी हार मानत नाही. 2 अक्षरांचे लक, 2.5 अक्षरांचे भाग्य, 3 अक्षरांचे नशीब उघडण्यासाठी 4 अक्षराची मेहनत उपयोगाला येत असते. पण 1 अक्षराचा मीपणा माणसाचे जीवन नष्ट करतो. समर्थक कमी झाले तरी चालतील, पण विरोधकांची गर्दी कमी होता कामा नये. कारण आपल्या प्रगतीत विरोधकांचा सिंहाचा वाटा असतो. आयुष्यात यश मिळेल तेव्हा कळते की आपण कोण आहोत, पण अपयशी होतो तेव्हा कळते की आपले कोण आहेत. नेहमी सत्याच्या मार्गाने चला. या मार्गाने अपघात कमी होतात, कारण या मार्गाने येणाऱ्यांची संख्या फार कमी असते. नीतीने व प्रामाणिकपणे वागणाऱ्या माणसाला समाजात दुःख आणि त्रास हा नेहमीच मिळत असतो. आधार अशा व्यक्तीचा घ्या ज्या व्यक्तीला तुमच्याशिवाय दुसऱ्या व्यक्तीच्या आधाराची गरज भासत नाही. उगीच विनाकारण कोण कुणाच्या आयुष्यात येत नाही. आयुष्याच्या पानावर प्रारब्धाने त्याची नोंद अगोदरच करून ठेवलेली असते. आयुष्यात बऱ्याच ठिकाणी अश्रूंपेक्षा तुमचं खंबीर राहणं जास्त महत्त्वाचं असतं. एकदा स्वतःहून स्वतःला खुश ठेवण्याची सवय लागली ना की मग कुणी सोबत नसलं तरी दुःख होत नाही. स्वतःवर प्रथम विश्वास ठेवा. कायम आनंदी राहाल. घाबरू नकोस. तुझे प्रयत्न प्रामाणिक, मार्ग सुयोग्य आणि कर्म स्वच्छ असतील तर तुझे वाईट कधीच होणार नाही. तुमचं स्पष्ट बोलणं काही लोकांना खटकत असतं, म्हणून सुद्धा अशी लोक तुमचा तिरस्कार करत असतात. त्यापासून थोडं आपण लांबच राहिलं पाहिजे. कधीच खचून जायचं नाही, कारण दिवस काळ वेळ हे सगळं बदलतातच. फक्त असावा लागतो थोडा संयम. लिहिताना जपावे ते अक्षर मनातले, रडताना लपवावे ते पाने डोळ्यातले, बोलताना जपावे ते शब्द ओठातले आणि हसताना विसरावे दुःख जीवनातले. जीवनात दुसऱ्याचं चांगलं करण्यासाठी कोणत्याही पदवीची गरज नसते. फक्त आपल्या मनामध्ये चांगली भावना पाहिजे. वाईट कसं वागावं यासाठी मनुष्याला शिक्षणाची गरज नसते, पण चांगलं कसं वागावं यासाठी शिक्षणाची गरज नक्की असते. नशिबाला दोष का द्यावा? स्वप्न आपले असतील तर प्रयत्नही आपलेच असावे. कोणी माझं वाईट करतोय हे त्यांचे कर्म, मी कोणाचे वाईट करणार नाही हा माझा कर्म. जी माणसं समजावूनसुद्धा समजत नाहीत अशांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करणे टाळा. समुद्र खारट होता, खारट आहे आणि खारटच राहणार. त्यात साखर मिसळून काहीही फरक पडणार नाही. आलो एकटा, जाणार एकटा. कशासाठी मग आटापिटा? का निवडाव्या वाकड्या वाटा? कुणी लुटले त्याने आपले काय लाटले? होतो त्याची नशिबी त्याला ते भेटले. का करावी खंत उगी? मुळी नव्हतेच जे आपले, होते ते दुसऱ्याचे, फक्त माझे म्हणून ते जपले. नेहमी छोट्या छोट्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करा, कारण मनुष्याला डोंगराने नाही तर छोट्या दगडानेच ठेच लागते. ज्या माणसाच्या मनात स्वार्थ नसतो तीच माणसं बरोबरला बरोबर आणि चुकीला चूक म्हणण्याची हिंमत ठेवतात. चूक झाली तर माफ करा, पण प्रेम कमी करू नका. कारण चूक हे आयुष्याचं एक पान आहे, पण नाती आयुष्याचं पुस्तक आहे. समाजात विशिष्ट उंची गाठेपर्यंत जबर संघर्ष असतो, पण एकदा अपेक्षित उंचीवर पोचलात की आयुष्यातल्या अनेक समस्या ती उंचीच सोडवते. सतत आनंदी राहा. इतके आनंदी राहा की तुमच्या संपर्कात येणारी प्रत्येक व्यक्ती तुमच्यामुळे आनंदी होईल. मस्तक थोडं वाकून बघा, अहंकार मरून जाईल. डोळ्यांना थोडं ओलं करून बघा, दगडी मनही वितळेल. वाणीवर थोडं संयम ठेवून बघा, दुःखाचं काळ निघून जाईल. इच्छा थोड्या कमी करा, आनंदातच जग दिसू लागेल. सगळेच सुंदर असतात. कोणाचे विचार, कोणाचे गुण, कोणाचे रूप. आपण कुठलीही सुंदरता बघतो हे महत्त्वाचं. देवाने प्रत्येकाला सुंदरच बनवले आहे. समाधानी व्हायचं असेल तर जे आपल्या तत्वात बसत नाही त्या लोकांचा जास्त विचार करू नका, मग ते जवळचे असो वा दूरचे. नशीब हे आळशी लोकांसाठी असते, यश हे फक्त मेहनती लोकांसाठी असते. स्वामी सांगतात, इथेच कमवायचं आहे आणि इथेच गमवायचं आहे. म्हणून कोणालाही काही देता आलं नाही तरी चालेल, पण कोणाचे मन दुखवू नका.
कारण माणुसकीचं मोल हे पैशापेक्षाही खूप मोठं असतं. असेच प्रेमळ स्वामींचे संदेश ऐकण्यासाठी आताच आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. स्वामी सांगतात, काही गोष्टी या कष्टसाध्य असतात. काही प्रार्थना करून आणि ईश्वराला शरण जाऊन त्याच्या कृपेने साध्य करून घ्यायची असतात. पूर्ण प्रेमाने व क्षमतेने आपले कार्य व स्वधर्म केल्यानंतर बाकी सर्व त्या नित्यावर सोपवावे. त्यानंतर तो ईश्वर जे काही फळ देईल ते सुखाने भोगावे. यातून खरे समाधान लाभते. माझा देव मला पाहतोय हा भाव मनात ठेवला की वाईट काळ ही आपली पावलं चुकीच्या दिशेने सरकत नाही. स्वामींच्या दरबारात पण बसणे म्हणजे आपली काहीतरी मागच्या जन्माची पुण्याई असावी लागते आणि ते पण परब्रह्मासमोर बसणे सोपं नाही. पूर्व पुण्याई होत्या गाठी म्हणूनही झाल्या स्वामीराज भेटी. स्वतःला तणाव आणि अडचणीपासून मुक्त करायला एक साधा सरळ उपाय आहे. स्वतःला स्वामीसोबत जोडा आणि सगळे स्वामीवर सोपवा आणि स्वामींचे नामस्मरण करत आपले कर्म करा. जर आपण स्वामींची निष्काम निष्कपट सेवा करत असाल तर विश्वास ठेवा, स्वामी कोणाचेही काहीच ठेवत नाही, उलट हजारो पटीने वाढवून देतात. स्वप्न पाहणारे डोळे जरी माझे असले तरी त्या स्वप्नांना आकार देणारे तुम्हीच आहात स्वामी. श्री स्वामी म्हणतात, आयुष्याची पिशवी थोडी रिकामीच असावी, कारण भरलेल्या गाठोड्यांना अहंकार लवकर येतो. जेव्हा सगळंच संपलं असे वाटते तेव्हा देव नवीन दरवाजे उघडतो. स्वामी म्हणतात, आयुष्यात त्याच व्यक्तीवर विश्वास ठेवा जो तुमच्या अंतःकरणातील या 3 गोष्टी ओळखेल: आपल्या हसण्यामागील दुःख, रागवण्यामागील प्रेम आणि शांत राहण्यामागील कारण. स्वामी म्हणतात, तुझ्या अंतरात्म्यात आहे, मी तुला हरू देणार नाही. या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही. जी झुंज तू खेळतो आहेस मनाशी, त्यात तुला मार्ग दाखवत असणार मी. चंदनाच्या झाडाला विषारी सापाने विळखा घातला म्हणून चंदनाचा सुगंध कमी होत नसतो. अर्थात ज्याचे कर्म चांगले आहे तो कधीच संपत नसतो. सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात, पण त्या सुटणाऱ्या असतात. जे आज मनात आहे उद्या तुझ्या नशिबात पण असेल, ही स्वामींची इच्छा. स्वामी म्हणतात, कुणी ओंजळभर प्रेम दिलं की आपण दोन्ही हात पसरून द्यायचं. सुख म्हणजे तेच असतं. स्वामी सांगतात, तुम्हाला मदत करणाऱ्यांना कधीही विसरू नका. तुमच्यावर प्रेम करणाऱ्याचा कधीही तिरस्कार करू नका आणि तुमच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांना कधीही फसवू नका. स्वामी, मला माझ्या ध्येयापर्यंत पोचण्यासाठी मार्ग दाखवा. त्या मार्गावर चालताना माझा हात सोडू नका. त्या मार्गात आलेल्या संकटांना सामोरं जाण्याची, त्यांना 2 हात करायची ताकद द्या. तुम्ही सोबत आहात, सगळं काही ठीक आहे. तुमच्याशिवाय कोणतीच गोष्ट नीट नाही. खूप दुःख आहे जगात, अफार दुःखही आहे जीवनात, पण तरीही सुंदर आहे जीवन, कारण स्वामीप्रती भक्ती आहे मनात. स्वामी सांगतात, त्याच माणसाच्या डोळ्यात पाणी येत असतं ज्याने एखादं नातं टिकवण्यासाठी प्रयत्न केलेले असतात. मतलबी माणसाच्या डोळ्यात ना पाणी असतं ना मनात दुःख. माणूस जेवढा आजाराने थकत नाही त्यापेक्षा जास्त विचाराने थकतो. म्हणून हसत राहा, विचार सोडा, स्वामींच्या नामस्मरणात राहा. आपण आहोत तर जीवन आहे, हीच संकल्पना मनी बाळगा व जीवन निसंकोच जगा. आणि सदैव लक्षात असू द्या, अशक्यही शक्य करतील स्वामी. माझं पण चांगलं होईलच, कारण स्वामींना माहीत आहे मी कधी कोणाचं वाईट केलं नाही आहे. स्वामी म्हणतात, तू कर्म करत जा, फळाची अपेक्षा न करता. अरे, कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणे ही माझी जबाबदारी आहे. काळ कितीही वाईट असू द्या, पण काळजात जर स्वामी असतील तर विजय तुमचाच होणार. स्वामी म्हणतात, जिवंत माणसाच्या भावनांची किंमत ज्याला कधी समजली नाही त्याला दगडामध्ये भाव कसा सापडणार. असेल नसेल कोणी तुझं, तू पंखात कायम भरारी ठेव. बदलेल हा एक दिवस तुझा, तू स्वतःवर फक्त विश्वास ठेव. उठल्या उठल्या दिवसाची सुरुवात स्वामी नामाने करा.
दिवसभर कोणतीही समस्या तुमच्या अवतीभोवती फिरकणार नाही, एवढी ताकद स्वामींच्या नामस्मरणात आहे. नशिबात असेल ते तर सगळ्यांनाच मिळते, पण नशिबात नसते ते फक्त श्री स्वामी समर्थांच्या दरबारात मिळते. नको सोसू आता दुःखाचे घाव, स्वामींनी जाणले अंतरीचे भाव. तू नक्की जिंकणार स्वामींचा डाव, स्वामी आहेत पाठीशी. तो सर्व बघतोय, तुमची प्रार्थना, तुमचा संघर्ष, तुमच्या वेदना, तुमचा संयम, तुमचे कर्म. स्वामीवर ज्यांचा विश्वास असतो त्यांना स्वामी कशाचीच कमी पडू देत नाही. स्वामी सांगतात, जे बदलता येईल ते बदला, जे बदलता येत नाही ते स्वीकारा, आणि जे स्वीकारता येत नाही त्यापासून दूर जा, परंतु स्वतःला आनंदी ठेवा. आपले अंतःकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोपर्यंत या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची गरज नाही. फक्त नीतिमत्ता साफ असावी, स्वामी काठाही टोचू देणार नाही. देव कुठे दिसतो का कुणा मानवाला, त्यासाठी नित्यशरण जावे लागते त्याला. संकट समयी तोच धावून येतो, श्री स्वामी समर्थ रूपे तोच मदतीला येतो. आजचा हा स्वामी संदेश आपण इथेच समाप्त करतो. स्वामींचे असेच प्रेम संदेश ऐकण्यासाठी आपल्या या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा, आणि त्याचबरोबर आपल्या या व्हिडिओला लाईक करून खाली कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तर चला तर मग आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ.